विचारे आपण यायचे विचारे प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपली घेऊन जायची आहे. शैलेश विचारे आपण या. दोन मिनिटं. ब्ल्यूवेलने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. बॅटिंगसाठी लॅव्हेंडर युनायटेड. स्ट्राईक एंडला रोहन, नॉन स्ट्राईक एंडला मयूर. पहिलाच बॉल ऑफ स्टिक लेग, चांगली पिचिंग. बॉलर आशू. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर आणि तेवढाच चांगला फटका रोहनचा. शैलेश विचारे प्लेअर ऑफ द मॅच. जे ॲज पर मोबाईल मध्ये येते ते आपण हे करतोय. शैलेश विचारेने चांगली बॉलिंग पण केली. इम्पॉर्टंट ओव्हर होती थर्ड ओव्हर आणि अश्विनने पण चांगला साथ दिली त्याला बॅटिंग करत असताना. बट शैलेश विचारे 1 ओव्हर 7 रन 3 विकेट. शैलेश विचारेला मात्र प्लेअर ऑफ द मॅच. आणि पिक्सल स्टेशनचं हे गेम झोनचं त्यांना वाउचर आणि तो वाउचर अश्विनला द्या कारण की अश्विनने पण बॅटिंग चांगली केली. शैलेश विचारेने वेल प्लेड. शैलेश आणि अश्विन. या बॉलवर नॉन स्ट्राईक एंडला बॉल आदळला आणि तिकडे रोहन. डायरेक्ट हिट लागलाय. नॉट आउट. रोहन पडले बट पुन्हा उठले आणि पुन्हा धावले. जिद्द आहे भाई, सोडणार नाहीये जिद्द. वन टू गो. या बॉलवर देखील एक चांगला फटका आणि तिकडे 4 रन. 1 ओव्हर संपली, 10 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम लॅव्हेंडर युनायटेड. बॉलर अभिषेक. पहिली ओव्हर संपली, 10 रन. चांगली सुरुवात केली मयूर आणि रोहनने बट रन्स करावे लागतील. लॅव्हेंडर युनायटेडने मगाशी 84चं टार्गेट दिलं होतं. त्यात मयूरने 6 सिक्स लगावले एका ओव्हरमध्ये. लगातार 5 सिक्स, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर एक 6वा सिक्स. नो लाईक सिक्स त्याने लगावला. इकडे पण समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर पण समोर चांगला फटका खेळला गेलेत आणि मयूर दिगेने
हा षटकार 6 रनसाठी. डेंजरस दिगे, मयूर दिगे, वेल प्लेड. पुन्हा एकदा व्हाईट बॉल 17. या बॉलवर पण पुन्हा एकदा नो बॉल. इकडे पण ऑफस्टिकला खेळले गेलेत बॉल आणि तिकडे रन सिंगल. इकडे पण रन सिंगल मिळते. 19 धावा झाल्या धाव फलकावरती 19. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अंपायर आणि 21 रन झालेत. पहिल्या बॉलला डॉट, त्यानंतर 6, त्यानंतर डॉट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर 2 सिंगल, 1 वाईड आणि ओके भाई, ओके नो प्रॉब्लेम. हरकत नाही. पाऊस आल्यामुळे थोडं हवामान खात्याचा अंदाज बदललं. गलती तो इंसान से होती भाई, हमारा स्कोरर भी एक इंसान है, छोड़ दो भाई उसको, होता है. आणि या बॉलवर 6. चांगला फटका खेळले गेले 6 रनसाठी. रोहन पाटील, सबसे कातिल रोहन पाटील, 7 नंबरची जर्सी घातले. 7. स्कोर झालाय 28. 28 रन झालेत. बॉलर नेम परेश. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत आणि रन सिंगल. इकडे पण बॉल थोडा फिरलाय.
इकडे बॉल फिरवला गेला परेशने आणि बॅटर मयूरला बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग परेश. न्यू बॅटर ललित. ललित अगदी स्माइल करतच आला की मला बॅटिंग मिळाली. काय खुश झालाय तो. 30 ऑलराऊंडर ललित. सकाळी कॉमेंट्री, त्यानंतर स्कोरिंग, त्यानंतर बॅटिंग आणि बॉलिंग पण. या बॉलवर आल्या आल्या ललितने काय फटका खेळला गेलाय. क्लास. टिपिकल. ललितकडे बघितलं रिषभ पंतची आठवण झाली. थोडी बॉडी लँग्वेज पण तशीच आहे, बट बॅटिंग पण चांगली आहे. या बॉलवर वाईट बॉल पुन्हा एकदा. 37. चांगली बॅटिंग केली ललितने. एक 6 लगावला, त्यानंतर एक्स्ट्रा आला, त्यामुळे स्कोर पुन्हा एकदा वरती गेलाय. या बॉलवर पुन्हा एकदा चांगला टायमिंग ललितने. पुन्हा एकदा 6. अफलातून बॅटिंग. 43. अनस्टॉपेबल ललित. साई मोटर्स कडून 3 6 ला 500 रुपये. आणि या बॉलवर 6. 3 ओव्हर आणि 49 रन. मागच्या मॅचला पण चांगली बॅटिंग केली होती ललितने. 49. 49 रन झालेत. लॅव्हेंडर युनायटेड टीम मात्र एक परफेक्ट आहे. काय बॅटिंग लाईनअप आहे, तगडी बॅटिंग लाईनअप आहे आणि सर्व फॉर्म मध्ये आहेत. तुमची ऑन पेपर टीम काय महत्व नाही, ऑन ग्राउंड तुम्ही काय खेळताय खूप इम्पॉर्टंट आहे. नो बॉल. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये तेच आहे. जेव्हा ऑक्शन होतं तेव्हा तुमची ऑन ग्राउंड टीम इम्पॉर्टंट आहे. ऑन पेपर मोठमोठी नावं आहेत, बट जो ऑन ग्राउंड चांगला खेळेल तो जिंकेल. इंडिया टीम ह्यावेळी ऑन पेपर पण चांगली होती, ऑन ग्राउंड पण चांगली होती, त्यामुळे इंडिया वर्ल्ड कप जिंकली. नो बॉल. खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या टीमचे एफर्ट्स. बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट सर्वांना मिळून मिसळून कामगिरी करायची, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. नॉन स्ट्राइकला चान्स आहे आणि तिकडे काय एफर्ट्स दिले, अफलातून एफर्ट्स. बॅटर आउट. अमितने काय एफर्ट्स दिले, लाजवाब अमित. कडक. अमितने काय चान्सच दिला नाही. नॉन स्ट्राइकला बॅटर अक्षय, कॅप्टन. अक्षयला पण चान्स घ्यावा लागेल. रन्स ज्या फ्लो मध्ये चालू आहेत. इकडे ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे डायरेक्ट हिट. बॅटर आउट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि 6 रनसाठी ललितने. यानंतर टीम सीझर आर्मी आणि प्राइम रोज आपण टॉस साठी या बॉलवर पुन्हा एकदा ललितने अनस्टॉपेबल बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग ललितची. 66.
इकडे पण एक चांगला फटका गेला गेला, एक रन मिळेल 67. आणि ललितने मात्र तिकडे मोय मोय बॅटर आउट. आणि वेल बॅटिंग ललितसाठी एकदा टाळ्या वाजवा. काय बॅटिंग केली ललितने, अफलातून बॅटिंग. 68 रनचं टार्गेट आहे. 8 बॉल मध्ये 33 रन ललितने. क्लास बॅटिंग. चला टॉस केला जाईल. एक बॅटिंग टीम आपला एक प्लेअर पाठवा ना भाऊ प्लीज. दोन्ही ज्यांची मॅच असेल त्यांनी आपला एक एक प्लेअर पाठवा भाऊ प्लीज यार. काही जणांच्या टी शर्टच्या मागे नावं नाहीये त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. या बॉलवर ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. ललित पहिली ओव्हर आपल्या टीमसाठी. ललित हरभजन सिंग सारखा मात्र लेग स्टंप वरून ऑफ स्टंपला येतोय आणि फसवतोय, पण हा लेफ्टी आहे. राकेश दादा पण अगदी मनापासून क्रिकेट खेळतायत, एन्जॉय करतायत क्रिकेट. सीझर स्ट्रायकर्सने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग. या बॉलवर समोर चांगला कव्हरला उडवलाय बॉल आणि तिकडे रन. 4 रन झालेत. इकडे पण वाईट बॉल. सिंगल रनने मात्र स्कोर पुढे जाईल 5. 63 अजून करायचे आहेत. या बॉलवर एक समोर चांगला फटका आणि तिकडे 6 रन साठी प्रॉपर टायमिंग केलं राहुलने. 11 रन झालेत. इकडे पण पुन्हा एकदा उडवला फटका आणि तिकडे चांगली कॅच पकडली मयूरने. बॅटर आउट राहुल. गुड कॅच. पुन्हा एकदा बॉलर ललित.
या बॉलवर समोर एक चांगला फटका आणि चांगली कॅच तिकडे. परेशला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ललितने एक चांगली बॉलिंग पण केली आहे. याच ओव्हरमध्ये दुसरा झटका. गुड कॅच. तीन बॉल 3 सिक्स तर मारले, बट 3 बॉल 3 विकेट घेईल का? हॅट्रिक घेईल का ललित? 1 to go आणि शेवटचा बॉल आहे. या बॉलवर एफर्ट्स दिले बट समोर आणि इट्स अ 6, बट वेल ट्राय. एक ओव्हर झाल्यात, रन्स पण झाले 17 आणि होता टीमला खतरा. 18 बॉल मध्ये 51 ची गरज आहे. 18 बॉल मध्ये 51 रन करायचे आहेत. अठरा चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बॉलर रॉनी, व्हाईट बॉल. इकडे पण अगदी भाई लागला नाही ना भाऊ. मराठीत बोलायला गेला तर भैरा लाफा. भाऊ लागला नाही ना बॉल. बॉलर ओके ना? रॉनी बाय. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे रन सिंगल. त्या बॉलवर एक समोर चांगला फटका पाहायला मिळतो बॅटर राहुलने 6 रनसाठी. इम्पॉर्टंट मॅच आहे. लीग मॅचेसचा फॉर्मॅट अगदी रजन्सी अनंतमध्ये एक चांगली प्रीमियर लीग चॅम्पियन्स ऑन टर्फ लिम्स अँड ब्रिज टर्फच्या माध्यमातून ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे. 27 रन झालेत. 13 बॉल 41 हा बॉल इम्पॉर्टंट आहे. जर 6 आला तर मॅचचं समीकरण बदलेल. या बॉलवर पण व्हाईट बॉल. इकडे पण लेग स्टिकला खेळत असताना बट पाहिलं तर रन सिंगल मिळेल तिकडे आणि आता समीकरण बदललंय. 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता 12 बॉल मध्ये 38 करायचे, 30 झालेत.
पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि अभिवैद्य आणि तिकडे मात्र एक सिंगल रन. इकडे पण रन आताचे 2 रन आहेत. व्हाईट प्लस 1 34. इकडे पण लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड बॉल. आणि थांबवलं इकडे. गुड बॉलिंग. इकडे पण आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि रन्स तिकडे मनोजने मात्र मनोज भाऊ अगदी एन्जॉय करतायत. या बॉलवर पण नो बॉल आणि रन सिंगलने पुढे जाईल. 38. 9 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. हे 3 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. आणि आता 8 बॉल मध्ये 30 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. ब्ल्यू बेल लॅव्हेंडर युनायटेडने मात्र एक चांगलं फाईट केलं. इकडे पण समोर खेळले गेलेत आणि रन्स 40-40. इकडे पण आणि स्ट्राइक एंडला फेकी करतील बट तिकडे नॉट आउट. 6 बॉल मध्ये तर 27 करायचे आहेत. बॉलिंग साठी मनोज 100% मॅच जिंकवणार 100%. पहिल्याच बॉलवर नो आणि नो बॉलवर 6. मॅच बदलली आणि मनोज भाऊ पण आता थोडे इकडे फाईट होतील. 6 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. पाच बॉल मध्ये 19 करायचे आहेत मनोजचे. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल. कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये. लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड बॉल. 5 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. मॅच संपलेली नाही अजूनही. 5 चेंडू 18 धावा. मनोजने एक चांगला बॉल फिरवला. अभिला मात्र इथे थांबवलं आणि आता 4 बॉल मध्ये लेग बायचर मध्ये एक सिंगल रन मिळेल. तिकडे 4 बॉल 17 करायचे आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर राहुल. इम्पॉर्टंट बॉल आहे. 4 बॉल 17 आणि दोन्ही टीमला आहे खतरा. बिलीव्हेबल की लॅव्हेंडर युनायटेड. या बॉलवर एक समोर चांगला स्ट्रेट 6 राहुल.
कडक शॉट ऑफ द मॅच. आता 3 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. मॅच होती कुठे आणि आली कुठे, पूर्णपणे मॅच फिरवले राहुलने. बॉलर मनोज आणि 2 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 2 बॉल 11. कंपल्सरी चेसिंग. राहुलने पूर्णपणे मॅच, अगदी वातावरण थंड आहे पण मॅच गरम केली आहे. नो बॉल. 2 बॉल मध्ये आता अजूनही 10 रन करायचे आहेत. मनोज सामना करतील राहुल. मनोज बोलतो भाऊ माझ्यावर विश्वास ठेवा ना यार, मी आहे. आणि मॅच जिंकले टीम लॅव्हेंडर युनायटेड. वेल प्लेड, हार्ड लक टीम ब्ल्यूबेल. मनोज आता स्वतःवर नाराज आहेत कारण की मॅच थोडी, मला असं वाटतं मनोज स्वतःहून मुद्दामून मॅच गरम केली.